सो बेसिकली आमचा बिझनेस एक्सपांड करण्यासाठी आम्ही तुमचा प्रपोजल विचार करत आहोत. येस, आम्हाला खरं तर मिडल ईस्टमध्ये एक्सपॅन्ड करायला आवडेल, पण आमचे मिडल ईस्टचे एक्सपिरियन्सेस जरा वाईट होते. सो डोंट वरी, आम्ही तुम्हाला तक्रारीची संधी देणार नाही. फक्त तुमचे फ्युचर प्लॅन्स आणि आमचं विजन हे मॅच झालं पाहिजे. वेल, इन दॅट केस आय थिंक निकिता इज द राईट पर्सन. आम्ही एक प्रेझेंटेशन तयार केली आहे. निकिता विल शो यू. अरे देवा, 2:30 वाजलेत आणि अजून मीटिंग सुरू आहे. तर सरांना एवढ्या उशिरा जेवायची सवय नाही, त्यांना त्रास होतो म्हणून मी धावत पळत जाऊन डबा घेऊन आले. काय करू, जाऊ का? जावंच लागेल मला. मॅडम 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 तुम्हाला बोललो होतो ना, साहेब फ्री झाले मी स्वतः कळवतो म्हणून. मॅडम नोकरी खाल तुम्ही माझी. दादा हो, मला असं काही करायचं नाहीये, पण सरांच्या जेवणाची वेळ उलटून गेली आणि उपाशीपोटी त्यांना त्रास होऊ शकतो म्हणून. नाही बरोबर आहे तुमचं, पण कसं आहे ना, आतमध्ये महत्वाची मीटिंग सुरू आहे. साहेब स्वतः बोललेत की कुणाला पण पाठवू नको म्हणून. हो अहो, ऐकून तरी घ्या. हे बघा, थोडा वेळ ते जेवणासाठी काढूच शकतात ना, आणि ती मीटिंग कधीपर्यंत सुरू राहील याची मला काहीच कल्पना नाही. हे बघा प्लीज मला जाऊ मॅडम दे मॅडम प्लीज. ओ मॅडम ऐकून घ्या मॅडम. ओ मॅडम सर तू काय करतेस इथे? दिसत नाही तुला इकडे इम्पॉर्टंट मीटिंग सुरू आहे ते? तू प्लीज जा. सो बेसिकली सर, सॉरी निकिता, सरांची जेवणाची वेळ उलटून गेली अगं, म्हणून मी आले. सर तुमची मेड आहे का? नाही म्हणजे एटिकेट्स माहीत नाही आहेत तिला म्हणून विचारलं. सर जेवण गार होईल, पटकन जेवून घ्या ना. निश्चित. निशी एक मिनिट. नॉक न करता सरळ आत यायला, ही तुझी बेडरूम नाहीये, ऑफिस आहे माझं. आधी बाहेर हो, गेट आउट. निशी तू प्लीज जा, नाहीतर मी सिक्युरिटीला बोलून तुला बाहेर काढेल. तू ऐकलंस का मी काय म्हणाले? निकिता, नीरज व्हॉट? तू ओव्हर रिॲक्ट करतेस. काम डाऊन. नीरज, याआधी कुठल्याही मीटिंगमध्ये असं झालेलं नाहीये. कारण याआधी मी सुद्धा कुठल्याही मीटिंगमध्ये बसलो नव्हतो. याआधी माझ्या आयुष्यात सुद्धा माझी केअर करणारी व्यक्ती नव्हती. मी वेळेवर जेवतो आणि ती फक्त आपल्याला ते रिमाइंड करायला आली. एवढं हार्शली रिॲक्ट करायची गरज नाही. आणि एनिवे आपण सकाळपासून सलग काम करतोय, या लंचच्या निमित्ताने आपल्याला एक ब्रेक मिळेल. पण मला भूक नाहीये. हो, पण मी जर वेळेवर नाही जेवलो ना तर मला त्रास होतो. आणि ही गोष्ट निशिगंधाला माहिती. म्हणून ती ऑल द वे ऑफिसपर्यंत जेवण घेऊन आली.
Gentlemen, I'm really sorry for the inconvenience, but so let me introduce to you Mrs. Nishigandha Sachdev. Rather, Mrs. Nishigandha Neeraj Sachdev. My better half. व्हॉट? या तुमच्या मिसेस आहेत? Yes. हो, आय एम व्हेरी सॉरी. मला खरंच माहीत नव्हतं. मला वाटलं घरून कोणीतरी आलंय. आय एम व्हेरी सॉरी मॅडम, व्हेरी सॉरी. अहो ठीक आहे काका, तुम्ही सॉरी कशाला बोलताय? आणि मला काही राग आला नाहीये. तुम्हाला तरी कुठे माहित होतं नाही. ठीक आहे सर, मी तुमची खूप वाट बघितली बाहेर. अहो जेवणाची वेळ उलटून गेली म्हणून मी आठवण करून द्यायला तुम्हाला आत आले. बट निशीकडे मीटिंग. निकिता, इट्स ओके. मला असं वाटतं आपण एक ब्रेक घेऊयात. निशी, तू फार महत्त्वाचं काम केलंयस. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. तू नीरजची एवढी काळजी घेतेस. नीरज, वी आर सो लकी. Thank you. चला निशी, तू पण आमच्यासोबत जेवायला बस. नाही नको. तुम्ही सगळे कामाचं बोलणार आणि मी त्यात नो, ब्रेकमध्ये कुठल्याच कामाच्या गोष्टी नाहीत. हा इथला रूल आहे. सो चला आपण लंच करूयात. तूही काही खाल्लं नसशील. पद्माकर, येस सर. आमचं ऑर्डर केलेलं फूड जर आलं असेल त्याचा सर्व करायला घे. हो चालेल. कशाला? अहो मी आणलाय सगळ्यांसाठी. ग पण निशी, एवढे सगळे. अहो नका काळजी करू, सगळ्यांना पुरेल एवढं जेवण आणलंय. वा वा, क्या बात है. आज घरचं खायला मिळणार, तर ते पण निशीच्या हातचं. वा. पद्माकर, सगळ्यांसाठी प्लेट्स आणा. आज आम्ही माझ्या वाईफने आणलेलं जेवण जेवणार आहोत. चालेल. ओविताई, आता थोडा ब्रेक घेऊया ना आपण प्लीज. नो, आधी हा सम सॉल्व करायचा, मगच उठायचा आपण. सी 4/7 into 22/16 divided by 7/8. चल सॉल्व कर. हां असतं. फॉर्म्युला सांगितलं ना तसं सॉल्व करायचं आहे. ओके, ठीक आहे. हां ठीक आहे. अँड हो, जर बरोबर सॉल्व केला तर दे दे दे. नाही, आधी सम सॉल्व करायचं मगच. नाहीतर मी दुसऱ्या कोणाला तरी दिलं. ठीक आहे, पण मग सम सॉल्व करायला मला देणार. हो देणार. नक्की. होय, आधी सम. चल. या मेघना आंटी काहीच का करत नाहीयेत? किती दिवस मी अजून वाट बघायची आहे. अशाने वेळ वाया जातोय. लवकर काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी. हॅलो हॅलो. हा हॅलो. नाही मी काय ऐकाल. हॅलो 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 हॅलो. हा मी काय म्हणतोय. हॅलो, येते का? ऐकायला येते का? हॅलो, मी काय म्हणतो ऐका ना. हा नाही नाही, ती जमीन तुम्ही घ्यायची तर घ्या, पण त्या जमिनीत भावकीचा वाद आहे बरं. मी काय कमिशन घेऊन मोकळा होणार. बाकी मग तुम्हाला आयुष्यभराचा त्रास होईल. हॅलो ऐक. नाही मी नंतर करतो. हॅलो हॅलो. ओ कशात मोठ्याने बोलतास? हा, झोपमोड झाली ना माझी. हा, अहो असं काय करतास? बोलू जा ना, तर बाहेर जाऊन बोला. इथे माझी झोपमोड झाली तर झाली, पण डोका पण दुखूक लागला माझा. अगं लाले, काय ना, आपल्याकडे जोरदार पाऊस पडतोय ना, त्याच्यामुळे रेंज येते जाते. त्याच्यामुळे समोरच्याला ऐकायला येत नाही. त्याच्यामुळे मला मोठमोठ्याने ओरडून सांगावं लागतंय. हा, मग आधीच बाहेर जायचा आणि मोठ्या मोठ्याने बोलायचा. दुसऱ्यांका त्रास कशाला द्यायचा इकडे? ए मंजू, काय झालं? हा माझ्यासाठी वाईट जरा चाय आण. डोक्यात दुखता माझा. लाली आत्या, मी करू का तुमच्यासाठी चहा? नाही, तुमची हरकत नसेल तर. हा चालेल चालेल चालेल. हो काय चालेल?
काय नको, जा काय तू केलास ना तेवढा पुऱ्या माझ्यासाठी. ठीक आहे मी करते. हा चारू तू थांब. मंजू काय भाजी आणली. उद्या परत तुझा भाऊ येणार आहे ना, तर त्याच्यासाठी छान भाजी आणि भाकरी पण. हा करते. हिचो दादा आता कशासाठी येणार हा? तो काही तर राहायला येणार नाही हा, चारू घेऊन जाण्यासाठी येता. म्हणजे त्याने माफ केला का काय का? बरा झाला, बरा झाला. आपणाक ना देवच पावला म्हणायचा. बरा मी काय म्हणतोय हा, ते का सांग उद्या ऐवजी ना आजच ये म्हणाव हा, आणि एका घेऊन जा. आपल्या डोक्याचो एक ताप तरी कमी होईत ना. मंजू मी काय म्हणते, माझी चाय ना माका खोलीमध्ये आणून दे काय, जरा शांतपणे बसून चाय पिन म्हणतय. नाहीतरी काय आहे ना, जिकडे जावं ना आजकाल घरात तिकडे ना नुसता बाजारच भरलेला असता. हा आले मी चहा ठेवते. भाऊजी शिणू काय बाहेर गेलो काय? नाही मलाही दिसलं नाही तो. नाही होते काय काम सांगितलं होतं मी. त्या आंब्याच्या पेटींचा हिशोब जुळतो की नाही तर बघायला सांगितलं होता. सकाळपासून शोधतोय त्या का काय दिसलो नाही. काय गेलो? नाही तो त्याच्या खोलीतच आहे बहुतेक. म्हणून एवढे मेसेज करताय. भाऊजी मी काय म्हणतोय, ते शशिकांतराव येणारच तर जरा तुमच्या पाया पडतंय लालिताईक जरा गप रवाक सांगात का तुम्ही? मी तुम्ही नाही तर कोण सांगणार. आता मागच्या वेळेस काय झालं बघितलंच ना तुम्ही. यावेळेस तरी जरा हसत खेळत जाऊ दे त्यांका. नाही अशी उठून गेले तर सगळ्यांना संशय येऊ शकतो. चारू चारू हा कोण आलाय तुझा? हा हा मैत्रीण आहे. ये घे. हा मीना बोल ना. कोण मीना? कुठली मीना? हा हा मी इथे माझ्या आत्याकडे आले नांदिवलीला. काय चाललंय तुझं चारू? हो हो सगळे आत्या काका सगळे. ओ आजूबाजूला सगळे आहेत का? हो हो ठीक आहे. मग मी काय सांगते ना, ते नीट लक्ष देऊ नये. मी आत्ताच बॉम्ब टाकलाय. धमाका केव्हाही होईल. सो तू रेडी राहा. हो का? अरे वा. फक्त तिकडे काय घडतं ह्याचे अपडेट्स देत राहा मला. पण तुझ्या आजूबाजूला कोणी नसेल याची काळजी घे. हो बरोबर आहे तुमचं, पण आत्ता काही सांगता येत नाही. मूर्ख मुली, मी तुला तेच सांगतेय. मला सगळे अपडेट्स देत राहा, कळलं? अहो चहा घ्या, मी लालिताईंना देऊन येते. फॉरेन दीदी हे बघ माझं झालं, एकदा बघून घे बरोबर आहे की नाही. वाव डुग्गू, गुड बॉय. गुड. माझं चॉकलेट दे, माझं चॉकलेट.
ओ येस 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 चॉकलेट माझे चॉकलेट. बघ असाच अभ्यास केला तर फर्स्ट येशील क्लासमध्ये. किती ब्रिलियंट आहेस तू. नको ते सवय लावू नकोस त्या कवी. ठीक आहे काका. तू अरे हा काय शिनू आहे सरचा काय रे हिशोब झाला सगळा करून? हो नाही होय का नाही काहीतरी एक ठरव. नाही म्हणजे चालू आहे. अजून चालूच आहात? बघितलात भाऊजी ना ह्याचं ना हल्ली कामाकडे लक्षच नाही या. काय रे काय करतच काय हे मिले रिनू काय झालं सांगशील का? अरे वा, मेघना आंटी एक नंबर काम केले तुम्ही. श्रीनू आता हसत हसत माझ्याशी लग्न करेल. श्रीनू हे काय आहे? ठेव, हे कोणी बघेल. हे कोणी पाठवलेत? मला काय माहित नाही. मी मागाशी जस्ट मोबाईल हातात घेतला. मी जस्ट कोणी केलं असेल हे? श्रीनू मला काय माहिती, तुझ्या फोनवर आलाय ना हा फोटो. हे बघा भाऊजी तुम्ही ना मका जमिनीचं काय सांगू नका. मी तुमका एकच सांगते या व्यवहारात तुम्ही पडू नका बस. नाही ते माझ्या आलंय लक्षात मगाशी म्हणून तो फोन केला होता ना त्यांना. केलात ना? तुझे झाला अभ्यास? हो झालं. चला चला आवरा लवकर. सगळं ठेव दप्तरात भरून, नाही तर मग आयत्या वेळेस शोधत बसशील. हे कुठे ते कुठे. काय करत तुम्ही झाला ना अभ्यास? हो झालं झालं. हे बघ मला काय दिलं फॉरेन. काय तू लहान करतेस? मला काय करायचं खरंच काही कळत नाहीये. कोणी काढले हे फोटो आणि कधी काढले? अरे श्रीनू, तुझ्या लक्षात येतंय का? आता ही गोष्ट आपल्या दोघांपुरती राहिलेली नाहीये. आणखीन कोणी आहे ज्याला आपल्याबद्दल हे सगळं माहिती आहे. पण कोण आहे? मी मगाशी या नंबरवर फोन केला होता पण फोन नॉट रिचेबल लागतो. आणि कोण आहे ज्याने मला फोटो पाठवले आणि मोबाईल बंद करून ठेवला असा? हे कोणी का असे ना, हे आता महत्वाचं नाही आहे. श्रीनू, हे फोटोज तुला पाठवलेत म्हणजे आता तो मला पण पाठवणार आणि व्हायरल होणार. किती बदनामी होईल. मी आता कोणालाच तोंड दाखवायचं लायकीच राहिली नाही. उद्या परवा तर बाबा इथे येतील. म्हणजे आता म्हणत होते की त्यांनी मला माफ केलंय. त्यांनी जर हे फोटोज बघितले तर श्रीनू, अरे तर जीव देतील. श्रीनू, कुठल्या मुलीच्या बापाला हे सहन होईल? मला काहीतरी करायला हवं. हे सगळं संपलंय आता. सगळं संपलंय. कसं होणार माझं? आता कोणीच मला चांगल्या नजरेने बघणार नाही.
सगळे माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवते. श्रीनिवास, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काय नाही. चारू अशी का निघून गेली?